तर अमरावतीचं तापमान हे गेल्या 4 ते 5 दिवसांपासून 46 डिग्री सेल्सिअसच्या वर आहे। काल सुद्धा हे तापमान 46.4 डिग्री सेल्सिअस होतं। तर आज उष्णतेचा अलर्ट देण्यात आलाय। या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणं देखील आता असह्य होत आहे। अमरावती शहरातील हजारो नागरिक माळटेकडीच्या जॉगिंग ट्रॅकवर रोज फिरायला येतात। मात्र या ट्रॅकवर आता महापालिकेच्या वतीनं पाण्याचे फॉगर्स लावण्यात आलेत। यामुळे परिसरात थंडावा निर्माण होतो। तर ट्रॅकवर फिरल्यानंतर घामानं ओलेचिंब झालेल्या नागरिकांना थंड हवेच्या ठिकाणी आल्याचा अनुभव येतो। प्रणय निर्माण आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। प्रणय, आपण पाहतोय सातत्यानं अमरावतीमध्ये सुद्धा प्रचंड तापमान आहे। या ठिकाणी काय सुविधा केलेली आहे महानगरपालिकेने ज्यामुळे नागरिकांचा किमान मॉर्निंग वॉक तरी सुसह्य झालाय? नक्की प्रज्ञा, मागील 4 दिवसापासून 46चा पारा अमरावतीने पार केलेला आहे। त्यामुळे सूर्य आग ओकतोय आणि मी सध्या ज्या ठिकाणी उभो इथे मला जर इतका आनंद होत असेल तर प्रज्ञा विचार कर, अमरावतीकरांना जे मॉर्निंग वॉकला येतात त्यांना किती आनंद होत असेल। पाण्याचे फॉगर्स या ठिकाणी जे मॉर्निंग वॉकला लोक येतात त्यांच्यासाठी हे सुविधा करण्यात आलेली आहे आणि जे मॉर्निंग वॉक करतात त्यांना अतिशय खूप आनंद या ठिकाणी होतो, दिलासा मिळतो। कारण 2 तासपर्यंत या ठिकाणी जे अमरावतीकर आहे ते मॉर्निंग वॉक करतात। आपल्यासोबत काही अमरावतीचे नागरिक आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। कसं वाटते तुम्हाला इथे? खूप छान वाटते। आता उन्हाळ्यामुळे खूप उन्हाचा प्रकोप होता, पण जेव्हापासून हे फवारे लागल्यामुळे इथं आता कंटिन्यू थंडावा असल्यामुळे इथं आता मॉर्निंग वॉकलाही चांगला प्रतिसाद आहे आणि लोक 8 ते 9, 10 वाजेपर्यंत आता इथं आपला रोजचा जो व्यायामचा नित्यक्रम आहे ते करत आहे, योगा करत आहे, वॉकिंग करत आहे। उन्हाळ्यामुळे आता झाडांनाही खूप चांगलं इथं ॲटमॉस्फिअर खूप चांगला झालेला आहे, थंडावा आहे आणि ग्रीनरी आता वाढलेली आहे। प्रज्ञा, अतिशय खूप आनंद होतोय आम्हाला इथे मॉर्निंग वॉक आणि व्यायाम करण्यासाठी, अशी प्रतिक्रिया। आणि या दृश्यामध्ये जर आपण बघितलं तर जे अमरावतीचे नागरिक आहेत ते सुद्धा या ठिकाणी व्यायाम करतात। काय सांगाल, व्यायाम करताय ते फॉगर्समध्ये? व्यायाम करताना ह्या फवाऱ्याचा एवढा मजा येत आहे, असं वाटतं आपण काश्मीरमध्ये आलो। अच्छा, खूप थंडावा येत आहे आणि फवारा असा अंगावर येत आहे, त्याच्यामुळे ऊन माहीतच होत नाही, अच्छा। एकदम थंडावा माहीत होतं। काय सांगाल, 46 पार झालेला आहे अमरावतीचा पारा? पारा खूप झालेला आहे, त्यामुळे लोक 10 ते 3 घराबाहेर निघत नाही आहे, पण आम्ही डेली फिरायला येतो मालटेकडीवर, कारण का इथे फवारा आहे। आपण बघू शकतो की खूप आनंद लोकांना, अमरावतीकरांना या ठिकाणी होतो। हे जे फॉगर्स लावलेले आहे, या फॉगर्समुळे जे घामाची लाही आहे ते कुठेच होताना दिसत नाही। खूप आनंद अमरावतीकरांना या फॉगर्समुळे होतोय। प्रज्ञा, प्रणय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।